काय काय कशाला आम्ही तुमचा मी सांगता मी विष्णुनगरला पोलीस आहे. मी विष्णुनगर आहे पोलीस आहे नाही बोललो. अकॉर्डिंग टू द सेक्शन 113 सब सेक्शन 194 आणि A1A या स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी पाहिजे नाही. ओव्हरलोडिंग बोलतात त्याला. ह्याच्या आतमध्ये गाडी लागते. तर इकडे हे लोक किती गाडीची कॅपॅसिटी आहे 4 गाडी घेणे. हे लोक एक तिकडे टाकतात एक इकडे लावतात. झाले 5-6 गाड्या. म्हणजे ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का? इकडे हा जेवण पोलीस बोललोच नाहीये. माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे. मी बोललोच नाहीये. माझ्याकडे मी बोललोच नाहीये ना. आम्ही तुमची हे कंप्लेंट करायची आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची. नाही कशाला येऊ आम्ही. तुम्ही एक नाही सर आम्ही रोज तमाशा बघतोय. हा लोकल काका माहितीये किती पळत आले तुमच्या किती 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर पळत येतात येते. पहिलेच सांगा तुम्ही कशाला पळता. तुम्ही चुकीचं काही काम करत नाही. तुम्हाला कशाला मोबाईलची घाबरायला पाहिजे. नाही हा बोला तुम्ही बोला. नाही बोला ना इकडेच पब्लिकच्या समोर होऊन दे. काय व्हायचं ते नाही पब्लिकच्या समोर होऊन दे द्यायची ना. बरोबर आहे नियम आहे. तुम्हाला नियम भंग करतात ते तेवढेच आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की रक्षकांनी नाही भंग करायला पाहिजे नियम. काय मॅटर होतं काय हो पर्सनल हो माझं पर्सनल आहे. आमच्या घरी चोरी झाली आणि पोलिसांनी सेटिंग केली. हे करताय तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेतला नियम सगळे वाचून घेतो ना. माहिती नाही चुकी आहे ना. आम्हाला पण माहिती आहे सर. गाड्या म्हणजे बोलतो बरोबर गाड्या बाहेर आहेत ना. असं कुठं टच होतच नाही. मी लिगल आम्ही बोलतो मी सांगतो पण टच होत नाही. पण हे मी टेम्पो मध्ये उद्या माझ्या भाडं घेऊन जातो. तुम्ही अडवणार नाही याची गॅरंटी घ्याल का तुम्ही? टेम्पोच्या मागे भाल असेल याच्या मागे मग गाड्या नाही. तसं नाहीये पण तसं माझं म्हणणं काय रक्षकांनी कानून फॉलो करा. रक्षक हे भक्षक नको बनायचे. बस कानूनचं भक्षक कोण नाही. आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हे नाही टेस्ट पोहोचवायला पाहिजे. बस ते रूल्स आहेत सगळ्यांसाठी आहेत. सो गाइस वेलकम बैक टू माय वीडियो. और आज का ये वीडियो हमने जो इंसिडेंट आज मैंने रिकॉर्ड किया है वो हुआ है डोंबिवली ईस्ट में रामनगर पुलिस स्टेशन ट्रैफिक पुलिस डोंबिवली के यहाँ पर जो कि स्टेशन के बाहरी है. सो इसमें गलती किसकी है? हमारी है, हम पब्लिक की है या फिर पुलिस वालों की है या फिर वो टोइंग वालों की है जो पुलिस के साथ टो करते हैं? मेरे हिसाब से गलती हमारी है क्योंकि हम लोग को रूल्स एंड रेगुलेशन पता नहीं. हम लोग बस न्यूज चैनल पे देखते हैं और छोड़ देते हैं. सो आज का जो ये वीडियो है वो इस बात में है कि भाई आपकी बाइक्स कार जो भी है लेकिन पर्टिकुलर बाइक्स के बारे में वो लोग टो कैसे कर रहे हैं. मतलब तो वो जो हमने नो पार्किंग में बाइक लगाई है कार लगाई है तो वो पुलिस लोग उठा लेते हैं. हाँ तो पुलिस लोग जब भी वो उठाते हैं बाइक क्योंकि वो नो पार्किंग में है तो वहां पर भी एक रूल्स रहता है. फर्स्ट रूल मैं आपको बताऊंगा. आपको साइड में भी मराठी में आपको म्हणजे तुम्हाला सगळं समजेल की आपले तुमचे कायदे काय. आपले पोलीसवाल्यांना कशी गाडी उचलायला पाहिजे काय काय त्यांना रूल्स रेग्युलेशन फॉलो करायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ह्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे काय कसे गाडी टो करतात ते किती गाडी आपटतात ते गाडी कसे फेकतात स्टँडवर आपटतात मडगाड घासतो. आणि नंतर आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो हम उनको जब क्वेश्चन बैक करते मतलब आप ये क्यों कर रहे हो. आपने रूल्स फॉलो क्यों नहीं कर रहे हो. जो रूल्स फॉलो करने हैं लो आप गाड़ी अपने स्ट्रक्चर से बाहर क्यों लेके जा रहे हो. लेकिन वो लोग क्या कैसे हम लोग को ट्रीट कर रहे थे. एक्चुअली इंसिडेंट हुआ था 3-4 दिन पहले. आज 18 तारीख है और ये 3-4 दिन पहले हुआ था. मेरा एक दोस्त का दोस्त था जिसकी बाइक स्कूटी यहाँ से टो कर ली. वो रिक्वेस्ट कर रहा था कि छोड़ दो सर छोड़ दो. लेकिन ये लोग नहीं माने. ये लोग बोलते सीधा चौकी में आओ और लेके जाओ. उसके बाद मेरे दोस्त ने जो मेरे साथ आज ये कर रहा है क्या बोलते हैं आर्ग्यू कर रहा था उन लोग के साथ कि आप ऐसा क्यों करते हो रूल्स समझा रहा था वो मेरा दोस्त. तो उसने वो वीडियो बनाया और ये जो सर थे आज हमारे साथ वो सर उनको बोल रहे हैं कि हाँ चल आजा देख ले. फोटो निकालते हैं. मतलब वो लोग बेसिकली डराते कैसे अगर कोई वीडियो निकालेगा. आपने देखा मेरा फोटो लिया हमारे बाइक का फोटो लिया और फिर बाइक पे चालान कर देंगे. ये अगर तुम लोग को चालान नहीं चाहिए तो हमारा वीडियो मत निकालो और जाओ नहीं तो हम तुमको चालान चार्ज करने तुम्हें ये कर देंगे तुम्हें वो कर देंगे. ये लोग का अकॉर्डिंग टू द सेक्शन आप देख लीजिए. मेहुल भोगरा या फिर एक यूट्यूबर है और लॉयर है एडवोकेट है मेहुल भोगरा. उनका वीडियो देख लीजिए यूट्यूब पे मिल जाएगा आपको. टोइंग डाल दीजिए तो उसमें उन लोगों ने सेक्शन बताइए. ये सेक्शन है ओवरलोडिंग का 113 और सब सेक्शन 194A1A. उसमें ऐसा है कि आप स्ट्रक्चर के ऊपर गाड़ी नहीं कैरी कर सकते. मतलब जो हमारे यहाँ पे टोइंग हो रहा है वो स्ट्रक्चर जो गाड़ी का है उससे बाहर एक फुट मतलब बाहर बाइक रखी जा रही है और उससे लोगों को लग सकता है. किसी को कुछ हो सकता है. किसी बाइक को लग के या किसी कार को लग के एक्सीडेंट हो सकता है. कोई मर भी सकता है ऐसे केस में. लेकिन ये लोग कैसे है वो लोग के लिए कोई रूल्स नहीं है. पुलिस वालों को कोई बेसिकली रूल्स नहीं है. अगर वही एक आदमी एक टेम्पो वाले ने या फिर एक बाइक वाला कुछ हाथ में लेके जाए या फिर कार पे अपने ऊपर जो कैरियर रहता है कैरियर के ऊपर कुछ सामान लेके ऐसा थोड़ा लंबा हो थोड़ा स्ट्रक्चर के बाहर है
तो वो निकलेगा तो वो लोग फटाक से आपको चालान चार्ज करने आएंगे। लेकिन इसमें ये क्राउडेड एरिया में जाते हैं, किधर भी जाते हैं, आप देखो कितने पास पास थे। एक सीनियर सिटीजन अंकल थे, उनके कितने पास से वो बाइक गई है, इतना इतना डिस्टेंस है, लगभग इतना इतना डिस्टेंस उनको लगने वाली थी वो बाइक। मतलब आप सोचिए कितने लापरवाही से 1 फुट गाड़ी बाहर निकाल के गाड़ी चला रहे हैं, वो टोइंग कर रहे हैं। आप टोइंग करो, मेरा उससे कुछ इशू नहीं है। नो पार्किंग में गलत है बाइक लगाना, 100% रॉन्ग है लोग जो नो पार्किंग में लगाते हैं। लेकिन नो पार्किंग के बाद भी थोड़े रूल्स आते हैं। अगर वो आदमी, जैसे ये वीडियो में वो अंकल वहां पे प्रेजेंट है, वो अंकल आए तो उनको वहां पर उनको 200 या 300 का जो चालान है बेसिक, वो उनको भराना था और तुम उनकी गाड़ी उधर ही छोड़ देनी की थी। उनकी गाड़ी वो सीधा गाड़ी अंदर डालते हैं और गाड़ी अंदर डालने के बाद बोलते हैं चौकी में मिलो। मतलब थाने कमिश्नरेट ने जो थाने के क्या बोलते हैं, यहाँ पर देखो आपको मिल जाएगा पूरा कि क्या क्या है। सो थाने के कमिश्नर कुछ गाइडलाइंस है बाइक उठाने या फिर टोइंग करने की। सबसे पहले अगर आप आदमी वहां पर प्रेजेंट हो तो उसको उधर ही चालान चार्ज करके, बाइक उसके नीचे उतार के चालान चार्ज करके उसको छोड़ देना है। उसको टोइंग के चार्जेस भरने की कोई जरूरत नहीं है। लेकिन यहाँ पर वैसा नहीं होता। दूसरा, वो आपका जब भी आपकी गाड़ी टोइंग करेंगे तो उस पर आपका नंबर अनाउंसिंग, उनको एक माइक क्या बोलते हो, माइक्रोफोन या फिर वो सबको ऐसे जो जोर से उनसे बात करते हैं वो उनके हाथ में रहना चाहिए और उनसे बोलेंगे कि MH05 ये डॉट ये नंबर, आपकी गाड़ी टो हो सकती है, आप जिधर हो फटाफट आओ। लेकिन यहाँ पर क्या है, यहाँ पर एक ब्लूटूथ पे स्पीकर लगाया और उससे बचते रहता है। हाँ, ट्रैफिक पुलिस, डोंबिवली ट्रैफिक पुलिस, ये वो ऐसा वैसा, कल्याण यहाँ पे आकर ट्रैफिक मत ये करो, गाड़ी पार्क टोइंग हो सकती है। बस ऐसा वीडियो माइक को कंटिन्यू बचते रहता है, तो लोगों को पता नहीं चलता बेसिकली किसकी गाड़ी टो हो रही है क्या है। जैसे थाने कमिश्नर ने बोला वैसे बिल्कुल नहीं हो रहा है। उसके बाद ये 1 फीट ज्यादा मतलब ओवरलोडिंग कर रहे। अगर यही लोग रूल्स फॉलो नहीं करेंगे तो फिर कौन करेगा? तो हम जो ऑर्डिनरी पब्लिक, मतलब हम जो पब्लिक है, तो हम लोग को क्यों ये लोग एक्सेप्ट कर दे कि हम लोग रूल फॉलो करें? मैं तो बोल रहा हूं हम लोग को रूल फॉलो करना चाहिए। लेकिन अगर कानून के रक्षक की कानून का भंग करे, अगर कानून के रक्षक की कानून का भंग करे तो फिर क्या बोले, क्या हम बोल सकते हैं? और अगर आप इस बात पे आवाज उठाते हो, मैंने वहां पर जाके, मतलब यहाँ पर डोंबिवली में ये चीज बहुत टेरिबल हो रही है। और सीन है कि गाड़ी में आप 5 गाड़ी या 6 गाड़ी लोड कर, लेकिन ये 7-7 गाड़ी लोड करके जा रहे हैं। 5 गाड़ी मैक्स टू मैक्स लोड हो सकती है, वो एक जो ट्रक्स यहाँ पर चलते हैं। लेकिन ये लोग साइड में 2 घुसाते हैं, उसके बाद इस साइड में, तो फिर वो एक्स्ट्रा ये करके बहुत, मतलब पता नहीं उनको एक्स्ट्रा चालान चार्ज करने का है उस बात पे। लेकिन ये जो हो रहा है वो गलत हो रहा है और आपको डराया जाता है। मेरे को देखो, ये पुलिस जो है वो बोल रहा है कि मैंने बोला कि मैं एक पुलिस ऑफिसर हूं। मैं क्यों बोलूंगा मैं एक पुलिस ऑफिसर हूं? अगर मैं एक पुलिस ऑफिसर होता तो मैं ये सब करता? नहीं करता, क्योंकि मुझे पता है फिर मेरी डिपार्टमेंट मेरा क्या करता अगर मैं ऐसा सब कुछ करने लगा तो। और मैंने बस वो बताया जो हमारे साथ यहाँ पर हुआ है डोंबिवली में, विष्णुनगर पुल। अगर आपने मेरे पहले के वीडियो देखे तो आपको पता चलेगा कि यहाँ पर जो पुलिस स्टेशन है विष्णुनगर, हमारा 10 लाख का सोना, 11 से 10 लाख का सोना चोरी हुआ था। और ये यहाँ के जो पुलिस वाले हैं, ये लोग ने कैसी हम लोग का चोरों के साथ मिलके हम लोग को मतलब हम लोग को मारा, हमारी केस नहीं ले रहे थे, हमारी केस में सब कुछ फ्रॉडगिरी करके हमारा केस उड़ा दिया, क्योंकि क्या उनका चोरों के साथ सेटिंग कर ली थी इसकी वजह से। और मैंने सब रिकॉर्ड, बकायदा मैंने सब कुछ रिकॉर्ड करके डाला है। अभी वो केस कोर्ट में चल रही है। लेकिन वही मैंने इनको बोला कि मेरे को पता है, सर को अंदर जो एसीपी सर है उनको मैंने बोला है, उनको पता है कि मैं कौन हूँ। मैंने इधर पिछली बार भी लाइव वीडियो किया था उसी पुलिस स्टेशन में, और उनको पता है। तो ये लोग क्या बोलते हैं, मुझे एक बार अंदर लेके जा रहे थे और मुझे पता है, हर बार का पता है। अगर एक बार आप इनके साथ अंदर चले गए, अगर आप अंदर चले गए तो तुम्हारा ते मारू बन सकता, आपको मार भी सकते हैं वो लोग। और आपका फोटो वीडियो सब जो है प्रूफ वो डिलीट भी कर सकते हैं और खाली पीली कौन से भी केस में फंसा सकते हैं। मेरे साथ ये हुआ है विष्णुनगर पुलिस स्टेशन में। यहाँ पर जो लड़की जिसने चोरी की थी, उसी लड़की ने एक फ्रॉड केस बना के पूरा कपड़े फाड़ के अंदर चले गए थे और ये लोग मेरे पे केस करने को जा रहे थे। मतलब एक फ्रॉड केस एक निर्दोष के ऊपर। तो ये डोंबिवली के, इसमें कुछ नई बात नहीं है। तो मुझे अंदर जाना नहीं था, तो मैंने सीधा बोला मैं नहीं जाऊंगा। लेकिन जो रूल्स है वो आपको फॉलो करने चाहिए। और यहाँ थांब 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 पुढे नाही. आता या लोकांनी नाही नंबर बोलले गाडीचे, नाही नुसतं ते अनाउन्समेंट चालू केली आणि तसेच उचलली गाडी. बघा आता किती गाड्या त्या गाडीवरती ऍडजस्ट करतात ते बघायचं आपल्याला. हे बघा स्ट्रक्चरच्या बाहेर काढतात गाडी.
इथं बघा. अरे वा. करतात ते. हे बघा, हे बघा. अंकल अंकल इधर आओ, इधर आओ, इधर आ गया. उनको अड़ाते रुको. हाँ अड़ा चलो पकड़ो अंकल. उनको आपकी बाइक उठाने का अधिकार नहीं है. आप 200 में उनको 200 इधर ही दे के ले सकते हो, नहीं तो पुलिस चौकी लेके जाके आपको 500 भी लेंगे टोइंग का भी. हम लोग वही वीडियो ही बना रहे हैं उनका. वो देखो स्ट्रक्चर के बाहर देखो कितनी गाड़ी लगाई है लोग ने. हे बघ स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाडी किती आहे. नंबर पण नाही अनाउन्स केला. आणि नंबर पण काहीच अनाऊन्स नाही करत. खडून लिहितात ते तेवढं. आता आपण बघूया किती ऍडजस्ट करतात गाडी त्यामध्ये. यांना पहिलं प्रूफ घेऊया आपण सगळे आणि नंतर. बघितलं आता कसं त्या काकांचं हे केलं त्यांनी. त्यांना बोलले पण नाही की ते पोचलेले. रूल असा आहे की अगर ते आता ते काका जसे तिकडे पोचलेले, अगर त्यांनी बोलले हे लोकांना तिकडे गाडी उतरायची, यांची फाईन आहे, यांनी गाडी वरती टाकलेली ना, तर तेवढी जी फाईन आहे ती फाईन घेऊन हे करायचं होतं यांना. इकडेच सॉल्व्ह करून 200 का 300 ची फाईन आहे. यांना गाडीवरती टाकून लगेच पळवायचा अधिकार नाहीये. अंकल रुका, रुकाओ आप रुकाओ. आपकी गाड़ी है, हम लोग क्या इसका वही पीछा कर रहे हैं. देखो हे थांबत नाही. ते काका आता पण अडवायला आलेले, तरी पण हे लोकांनी थांबवली नाही. आणि गाड्या बघा कशा किती बाहेर आहे बघा ती गाडी. हे बघा बाहेर लोंबकळते ती गाडी. आता ही बघ, हे काका असे थोडे नॅरो रोड आहेत, त्याच्यामुळे त्या काकांना लागली तर बघा किती जवळून गेली बघा. असे थोडे नॅरो रोड आहेत, त्याच्यामुळे त्या काकांना लागली तर बघा किती जवळून गेली बघा. हे बघा कोण मेलं तर यांच्या ह्याच्यानी. हे बघा बरोबर. मस्त भेटतोय, मस्त भेटले ते लोक. हे बघा स्ट्रक्चरच्या बाहेर किती गाडी आहे आणि अलाउड नाही आहे ह्यांना तरी पण. धंद्याला लागणार देखो. एक फूट गाडी बाहेर निघू नये यांची. जरा यांना पकडूया आपण पूर्ण हे करताना. कसे बघा गाडी किती बाहेर आहे. हे ठाणे ट्रॅफिक पोलीसचं हे काम आहे का असलं. रूल फॉलो करा ना. ठीक आहे नो पार्किंग मध्ये काढतात ते ना, चांगली गोष्ट आहे. नो पार्किंगच्या गाड्या उचलतात ते, पण रूल फॉलो करा ना स्वतः पण. त्या गाडीला 5 ते 6 गाडी घ्यायचं. छोटं आहे हा ट्रक. 5 गाडी त्यांना नाही समजत आहे. भागो अंकल. हे बघ बिचारे कुठून कुठे येतात ते. हे बघा आपटली. हा तेच. स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाड्या किती आहेत.
थांब यांना पूर्ण भरून दे, पूर्ण भरून दे. ते बघा ते पण आले, ते पण आले, ते पण आले बघा, ते पण आले, पण तरी पण यांनी यांना करायला दिलं नाही. ते पण आले. ह्यांना असं बोलत नाहीये. ह्यांचं रूल्स असे आहेत की ह्यांना जेव्हा माणूस हजर झाला ना तर ह्यांना साईडला थांबून तो चालान भरायचा आणि गाडी उतरवायची. आता हे लोक कॅरी करतात ते म्हणजे ह्यांना टोईंगचे पण पैसे लागणार, म्हणजे 200 रुपयाचं 500 रुपये होऊन जातात. उचला. गाडी बघ कसली आडवी वाडवी होती. गाडी हे 1 फूट बाहेर आहे ना गाडी, हे चुकीचं आहे सगळं. हे नियमप्रमाणे. आणि लोक तिकडे हजर असला ना की त्यांना गाडी तिकडेच काढून त्याला द्यायची. फाईन घ्या 200 रुपये, पण टोईंगचे हे लोक टोईंगचे पैसे पण वसूल करतात, थांबतच नाही. त्याच्या पॉईंटवर भेटले ना आता हे लोक त्या उतरले बघ. थांब थांब इथेच थांब. बंद कर गाडी, एका साईडला थांब. बंद कर गाडी. बंद दाखवूया आपण कोण. पोच देतो मी. फोटो काढ माझा. व्हायरल आहे रामनगर पासून सगळीकडे. फोटो काढा काय करा. तिकडून काढत आले व्हिडिओ भरपूर काढले, आता नको हे करू. काढा तुम्ही व्हिडिओ, आम्ही येतो पोलीस स्टेशनला देतोय. हा ठीक आहे काढ. कसलं काय ते आम्ही बघतो ना. चला चला आता कसं ओपनली आपण काढू शकतो ना. चला आता आपण ओपनली काढूया. कसं आता जरा असं लपून बपून नाही, आता पूर्ण ओपनली काढूया. गाडीचं किती स्ट्रक्चर बाहेर आहे आणि किती काय. लोक नियम कोणासाठी आहे, नियम काय आहेत आणि हे लोक करतात काय इकडे. हा नियम असा आहे की ह्यांची गाडी त्या जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये असायला पाहिजे. ह्यांची 1-1 फूट बाबा काका ह्यांची 1-1 फूट गाडी बाहेर आहे. हा तुम्ही साईडून चालत असं तुम्हाला लागणार नाही का, पळवेल ना तो. जी गाड्या आहेत हे गाड्या बघा किती बाहेर आहेत, 1-1 फूट बाहेर आहेत. हे बघा गाडी घासून पाठचा मडगाड घासून काढला. हे गाडी 1-1 फूट बाहेर आहेत. हे अलाउड आहेत का असं 1-1 फूट. ह्यांना कॅरी आता ही इकडे 4 गाड्या बसू शकतात, पण एक्स्ट्रा गाडी कशाला कॅरी करतात हे लोक. हा आणि नियम काय आहे, माणूस जाग्यावर असला तर त्यांची गाडी तिकडेच चालान चार्ज करून तिकडेच खाली करायची असतात. हे लोक का पळतात. चल चल गाडी काढ गाडी. आज यांना काय सोडायचं नाही आपण भाई. चुकीचं काम करतात आहे ना मग सोडायचं नाही. व्हिडिओ काढून आम्हाला धमकवतात हे का. बघा गाडी बघा किती बाहेर आहे. तुम्ही हे लोकांना लागणार नाही का. ऑब्स्टॅकल बघा किती आहे. इकडे कोण त्यांना बोलायला नाही, कोण काय नाही, म्हणून हे सगळं होतंय. अहो काका चुकीचं काम करतात ते. 4-5 गाड्या अलाउड आहेत, 1-1 फूट बाहेर गाडी काढून ठेवली आहे. कोणाला लागली तर असं नियम नाहीये. हे आपण नुसतं काय करतो ना, हे नुसतं आपल्यासाठी आहे. हे कायदे कानून स्वतः हे करतात ना, मग कायदे कानून फॉलो करायला पाहिजे की नाही. हा
कानून काय, कायदे काय आणि काय नुसतं कानून कायदे नुसतं आम्हाला आपल्यासाठी आहेत का गरिबांसाठी? हे बघा कसल्या गाड्या बाहेर आहेत बघा, त्यांच्या कॅपॅसिटी नाही, स्ट्रक्चरच्या बाहेर आहेत गाड्या, तरी पण बघा कसे कॅरी करतात. हे का ह्यांना जास्त पैसे काय काढायचे आहेत म्हणून? हे बघा बघा ती गाडी किती हलतात, गाडी पडली काय काय नाही, आपटवतात आहेत गाड्या. चुकीचं काम करतोय ना वागत असले तर आपण असे लोक यांना डोंबिवलीकर, कल्याणकर जे तुम्ही व्हिडिओ बघतात तर ह्यांना विचारा, हे तुम्ही अशी गाडी बाहेर का काढली? आणि आता ह्यांना जाऊन विचारतो ना, रूल्स पण मला सगळे माहिती आहेत, रूल नियम जाऊन विचारूया ह्यांना नियम काय असतात ते. ह्यांना वाटलं फोटो काढणार, व्हिडिओ काढणार ह्यांचा आपण हे करणार तर आपण घाबरणार ह्यांना. कुठल्या ह्याच्यावरती इकडे चालान चार्ज करणार ते बघूया ना आपण. हे बघा गाड्या तुम्ही बघा किती बाहेर आहेत त्या गाड्या, गाडीचे पाठचे टायर बघा किती भारी आहेत. ह्यांना आता ही ओव्हरलोड मध्ये गाडी नाही चालत आहे का? गाडी पूर्ण ओव्हरलोड मध्ये आहे. बिलकुल तोच आहे ना तुला बोलणारा, बिलकुलला करणारच आहे. जाऊन आता आपण पहिले पोलीस कंट्रोल रूमला कॉल करायचा हे केल्यानंतर, कारण आपल्याकडे ना सगळे व्हिडिओ आहेत ह्या लोकांचे. हे लोक कसे काय करतात. माणूस तिकडे हजर आहे, माणूस हजर आहे, मग त्याला चालान चार्ज करून त्याला खाली गाडी द्यायला पाहिजे होती, टोईंगचे पैसे नाही घ्यायला पाहिजे होते. समजलं ना? नियम काय माहिती आहे ना रे? समोर माणूस हजर आहे ना ड्रायव्हर, मग त्याची गाडी खाली काढून द्यायची होती. आलो का इकडे रामनगरला आलो ना, हा मग ते भेटतो ना, मी कॉल कंट्रोलला कॉल करतो ना. आणि नियम काय ठाणे शहरांचे नियम, कमिशनरने नियम काय दिलेत सर? नियम काय आहेत? समोर होती तरी त्यांनी उतरवून दिली नाही त्यांची गाडी. त्याविषयी पण तुम्ही काय बोलले? मी ऑफिसला येतो, तुम्ही आले नाही. तुम्ही गाडी त्यांची उतरवली नाही, सर तुम्हाला बोललो. नियम काय त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये आहे का? नाही, माझ्या मित्राची त्या दिवशी केली म्हणून मी आलो. मला नियम मी तुम्हाला दाखवतो. कुठला नियम? ही अवेलेबल आला ना माणूस उचलायच्या आधी. माझ्याकडे GR आहेत सगळ्यांचे. एकदा टोल नाहीये, पण तुम्ही चुकीचं काम करताय ना. कॅपॅसिटी 4 गाड्यांची 5 गाडी का लावली आहे? आणि बाहेर अलाउडच नाही ना स्ट्रक्चरच्या, ऍज पर सेक्शन 93. ऐका ना, कोणती दिली आणि परत फाईन भरला. आणि सर ऐका तर मी तेव्हाच मेन गोष्ट काय सर? हे चुकीचं आहे. सर मेन गोष्ट काय, आम्ही सगळं रेकॉर्ड केलं. माणूस तिकडे हजर आहे ना, त्याला तुम्ही बोलायला पाहिजे की 200-300 ची फाईन येते. बरं, तुम्ही टोईंगचे का पैसे करता? तुम्ही तुमचे लोक थांबतच नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही ऑफिसला यायच्या आधी आम्ही कमिशनरचे नंबर काढले आहेत, आम्ही आता कॉल करू. नाही आता पण आल्यानंतर माहिती आता पण तुम्ही 3-4 लोकांचं केलं. मी इकडे पहिले पण आलोय, जाऊन कराडे सरला विचार, राज शेट्टी कोण आहे बोलतात असतील. इकडे आलोय मी, विष्णुनगरला येऊन विचारा पाहिजे तर कोण आहे मी. नाही पण तुम्ही नियम फॉलो करा ना. तुम्ही नियम नाही फॉलो करत. जर स्ट्रक्चरच्या ओव्हरलोडिंग मध्ये गाडी आहे, गाडी ओव्हरलोडिंग मध्ये आम्ही येणार नाही सर. इकडे काय काम आहे? आम्ही हे जे चुकीचं, आम्ही कमिशनरला कॉल करतो ना, आम्ही तुमची हे कंप्लेंट करायची आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची. नाही कशाला येऊ आम्ही? तुम्ही एक नाही सर, आम्ही रोज तमाशा बघतोय. हा लोकल हे काका माहितीये किती पळत आले तुमच्या? किती 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर पळत येतात येते. नियम आहे सर. तुम्हाला हे बोलले, तुम्हीच पार्टी होतात ना, तुम्हाला बोलले सर हे उतरवतात. तुम्हाला हे काय आपलं की पळत आले, तुम्हाला रूल काय दिलेत? 200 रुपये घ्या, ठीक आहे. गाडीवरती चढवली 200 रुपये घ्या, पण टोईंगचे नाही. तुमचे मुलं डायरेक्ट पुढे का पळतात? मला बोलायला नाही. हा बोला तुम्ही बोला. नाही बोला ना, इकडे पब्लिकच्या समोर होऊन दे. काय व्हायचं ते नाही, पब्लिकच्या समोर होऊन दे. पब्लिकच्या सर, सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिलाय व्हिडिओ काढायचा. विष्णुनगरचा पण काढून झालोय आणि इकडे पण मागे लाईव्ह करून झालोय मोठा.
हा? असं नसतं ना. असं नसतं. आमची गाडी काय आम्ही पब्लिक आहे. उद्या माझी गाडी उचलली तर ह्याच्या गाडीच्या आतमध्ये गाड्या ठेवायच्या आहेत. अलाउड आहे. स्ट्रक्चर काय त्यांच्या गाड्या एवढ्या एक फूट बाहेर आहे. माझ्याकडे व्हिडिओ एकाला धक्का लागला. कट लागली तर काय होईल माझी मला? हा मी आलो टायर खाली, काय होणार? काय होणार? नुकसान कोणाचं कोणाचं होणार? हे चुकीचं आहे की नाही? रे आपल्या याच्यावरती काय कशाला आम्ही तुमचा तुम्ही सांगता मी विष्णुनगरला पोलीस आहे. मी विष्णुनगर आहे पोलीस आहे नाही बोललो. मागे मी असा व्हिडिओ केला मागे आमचा असा विष्णुनगर मध्ये व्हिडिओ आहे. मी पोलीस नाहीये. चुकीचं आहे नको करा. नाही आम्ही आतमध्ये राहणार जेवण तिकडे. हा जेवण मी पोलीस बोललोच नाहीये. माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे. मी बोललोच नाहीये. माझ्याकडे मी बोललोच नाहीये. नाही ना प्रूफ माझ्याकडे पण प्रूफ आहे. आम्ही कमिशनर याला कॉल कर. नाही सर साठी घेत होता अकॉर्डिंग टू द सेक्शन 113 सब सेक्शन 194 आणि A1A या स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी पाहिजे नाही. ओव्हरलोडिंग बोलतात त्याला. याच्या आतमध्ये गाडी लागते. तर इकडे हे लोक किती गाडीची कॅपॅसिटी आहे 4 गाडी घेणे. हे लोक एक तिकडे टाकतात एक इकडे लावतात. झाले 5-6 गाड्या. म्हणजे ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का? ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का हे लोक? ते सीन आहे. जसं मागे कोणाला तुम्ही मोबाईल एवढं ऐकून तर घे ना माझं का? आमचं ऐक ना तुम्ही. बोला तर ठीक आहे ऐका ना यार. या इकडे मागे या. मी सांगतो या इकडे. हे आनंद थांब. सोड. हा नंबर घेऊ तुमचा. ह्यांना मी बोललेलो मागे विष्णुनगर मध्ये जे आमच्यासोबत मला मारलंय काय केलंय तर ते बोलतात की तुम्ही पोलीस आहेत. तू पोलीस आहे असं बोलला. म्हणजे फसवायचं किती काय करायचं ते बघा. नाही मी कशाला आतमध्ये येऊ? कशाला कोण कोण आहे त्याच्याबरोबर? कोण कोण आहे बाकीचे? कशाला आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ? आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ? नाही सर मी आतमध्ये नाही येणार. माझ्या व्हिडिओ फुटेज डिलीट केली तर नाही करत हा मग नाही आम्हाला भरोसा नाहीये त्या गोष्टीवर. ते सर चुकीचं काम करताय बस आम्हाला ते बाकी काय नाही. नाही सर चुकीचं काम करतात ते त्याचं हे चालू ठेवू नाही. मी सरांना पण माहिती आहे. नाही मला विश्वासच नाहीये सर या गोष्टीवर. आतमध्ये गेलो की विश्वास नाही. मला मारलेलं मागे विष्णुनगर मध्ये नाही पण मला नाहीये ना विश्वास. मी नाही आतमध्ये नाही येणार. आतमध्ये नाही येणार मी. आतमध्ये नाही येणार मी. बघा किती 7 गाड्या लोड केल्या आहेत. बघा स्ट्रक्चरच्या बाहेर किती आहेत बघा गाड्या. ते बघा. हा चला उद्या घे पुढे घे. वो साईडला हा या साईड चला. आगे चलो जरा आगे. तुला उतरव बोललो प्रेमात गाडी उतरव आगे लो. आपने वीडियो में देखो क्या क्या हो रहा है. एक बूढ़े अंकल के साइड में से कितने मतलब ये किसी को भी ठोक सकते हैं कि 1-1 फुट बाहर निकल के गाड़ी ड्राइव कर रहे हैं. हाँ और उनको पता है वो लोग गलत है. उनको पता है कि वो लोग गलत काम कर रहे हैं इसलिए वो लोग डरते हैं कैमरा से. कैमरा निकाला तो डर जाते हैं वो लोग कि वीडियो शूटिंग मत करो हम तुम्हारे बाइक पे चालान कर देंगे ये कर देंगे. बाइक देखो कितने जोर से पटक रहे हैं. मतलब उनकी तो कुछ बाइक है ही नहीं. उनको सिर्फ वो डालना है उसका एक्स्ट्रा लोड करके ऊपर का ही निकाल के बस ये करना है. एक्स्ट्रा लोड डालो ओवरलोड करो. अगर यही ओवरलोड का अगर चेक किया ना आपने अगर मोटर व्हीकल एक्ट में तो भाई 1000-2000 का चालान है. लेकिन वो चालान उस ट्रक पे मारेंगे वो भी हमारे ही टैक्स से जाएगा. तो चालान करके भी कुछ फायदा नहीं है उनको बात. लेकिन उनको इतना समझना चाहिए कि इतना क्राउडेड एरिया है डोंबिवली कल्याण. उनको ये सब नहीं करना चाहिए. उनको उनके एक मतलब ट्रक के सेंटर में ये गाड़ी का पूरा सब होना चाहिए. लगने जो बाइक्स रहती है वो सेंटर में खड़ी होनी चाहिए. लेकिन यहाँ पर क्या हो रहा है कल्याण डोंबिवली या फिर ठाणे मुंबई मतलब हर जगह पर कि ये एक्स्ट्रा बाहर निकल के गाड़ी 1-1 फुट बाहर निकल के गाड़ी रखते हैं और फिर यहाँ से भी एडजस्ट यहाँ पर भी 2 एक्स्ट्रा गाड़ी. सो ये सब मैं मतलब मेरी वहां पर बाइक नहीं थी. मेरा कुछ नहीं था. मेरा कुछ उधर से ये नहीं था. लेकिन भाई मुझे ऐसा मतलब ऐसा अपरिचित ऐसे सब मूवीज है ना वो सब देख के ना मुझे गलत लगता है. वो उस दिन जो मेरे दोस्त के साथ हुआ ना वो गलत थी. वो मेडिकल में सामान को कुछ लेने गया और ये लोग ने उसका बाइक उठा लिया. और क्या मैं अभी क्या बोलूं. मतलब अगर उसकी मम्मी का इमरजेंसी कुछ होता कुछ क्या होता तो भाई वो तुम्हें अपनी बाइक लेने भागेगा क्या हॉस्पिटल भागेगा. पहली बात वो मुझे ना टच हुआ. और वो जो सर उनका जो वीडियो देखा ना मैंने कि किसी कौन से एरोगेंसी से वो बात करे कि हाँ चला हाँ ये पुढे ऐसा की थी.
तो वो मुझे हिट किया, इसलिए मैं आज सुबह से मैं देख रहा था और सुबह से ऑब्जर्वेशन कर रहा था कि ये लोग कैसे कैसे गाड़ी वाड़ी चलाते हैं। फिर मेरे दोस्त आए, फिर हम लोग ने पूरा उनका राउंड अप लिया 2-3 किलोमीटर का, कि वो क्या क्या करते हैं और कितने पास पास से लोगों के ओवरलोड करके गाड़ी लेके जाते हैं। आप सोचो और बताओ मुझे कमेंट में कि भाई मैंने ठीक किया या गलत किया इन लोग का वीडियो लेके। ये लोग मुझे पता नहीं एंटी पुलिस बोलेंगे क्या क्या बोलेंगे, लेकिन जो सही है मैं वही करता हूँ। और हे सगळं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, सब आपको पता रहना चाहिए कि क्या रूल्स है। अगर आप उस टाइम पे वो गाड़ी जब भी उठा रहे उस टाइम पे आप प्रेजेंट हो, वहां पर आ गए, तो उनको आपको बोलना है कि मुझे जो चालान है ना वो चार्ज करो, मैं टोइंग के पैसे नहीं भरूंगा। अगर वो ऐसे बोले कि हाँ चौकी में आ जा, तो उनका वीडियो लो, उधर ही उनका वीडियो स्टार्ट करो, पहली बात। दूसरी बात, उनको बोलो कि आपने हमारा नंबर अनाउंस किया क्या माइक्रोफोन पे, ये ऐसा क्या है, ये बात सिर्फ हाँ ट्रैफिक पुलिस है, आपका नंबर ठीक से अनाउंस, आपका नंबर उनको अनाउंस करना है, MS05 समथिंग समथिंग। उसके बाद वो गाड़ी टो कर सकते हैं। उसके बाद उनको चौक से उधर लिखना पड़ता है, जैसे ये लोग ने बीच में किया, पहली गाड़ी पे नहीं किया, दूसरी गाड़ी पे किया, चौक से लिखा। उसके बाद आपको देखनी है गाड़ी की वो ओवरलोड नहीं है, मतलब जो उसका स्ट्रक्चर है, वो जो उसका साइड का पूरा ये वो पैनल से बाहर नहीं निकल रही, उसके स्ट्रक्चर से बाहर नहीं निकल रही। अगर थोड़ी सी भी बाहर है तो वो ओवरलोड है। उनको बोलो कि तुम गाड़ी पहले ठीक से कैरी करो, बीच में कैरी करो, आप वहां पे 2 गाड़ी क्यों लगाई है, ये उनको क्वेश्चन करो। आप सबको ये सब क्वेश्चन करना चाहिए, क्योंकि देखो संविधान सबके लिए, रूल सबके लिए, आपके जो कायदे, आपके जो राइट्स है ना, उसके लिए आपको लड़ना पड़ता है। आपको कोई बताने नहीं आएगा कि आपकी टोइंग, अभी ये लोग ने टो किया तो वो 1 फुट बाहर है, तो मतलब वो नहीं, वैसी वो 1 फुट नहीं होनी चाहिए। आप बोलते हो कि क्यों, मेरा एक दोस्त बोल रहा था भाई क्यों ये करने का, तेरा कुछ है नहीं है, तेरा कुछ नहीं है, तुझं काय नाही, तुझी बाईक टो केली आहे का, तू कशाला करतो लेको, और वो भी ऑफिसर बोल रहे तुमची बाईक उचलली आहे का, तुमची बाईक आहे का, नाही तर ये सब। और वो लोग ने जो अंकल वो उधर थे उनकी बाइक तो ऐसे ही छोड़ दी। और बुरा बुरा इस चीज का लगता है कि वो अंकल, हमारे वजह से हम लोग ने उनके लिए फाइट किया, उनकी बाइक छोड़ दी फटाफट करके, बाइक उनकी छोड़ दी, और वो अंकल पता नहीं हम लोग को कभी चले गए, हम लोग को ही नहीं पता चला। मतलब देखो ऐसा सीन रहता है, मतलब क्या बोले हम, इसलिए लोग बोलते हैं कि करो मत किसी की, क्या बोलते, किसी की भलाई मत करो, किसी का ये मत करो। लेकिन मेरा वैसे, मेरे घर मैंने कुछ गलत होते देख रहा हूँ तो मैं आवाज उठाऊंगा। मैं पहले भी जा रहा था 2-3 दिन पहले, मतलब ऐसा देख रहे, मैं ओवरलोडिंग में देखा, मैंने बोला ये गलत कर रहे हैं, इन लोग को कुछ तो कोई तो बोलने वाला चाहिए। वीडियो लेने का कुछ प्लान नहीं था, लेकिन जब इन्होंने मेरे दोस्त के साथ ऐसा बिहेव किया, तभी मैंने इनको, मतलब इनको एक लेसन सिखाना चाहिए। इनको जो न्याय दिलाय, म्हणजे जे लिहिलंय संविधान, जे आपल्या सगळ्यांसाठी आपले हक्क आहे, त्या हक्कासाठी लढायला मी तुम्हाला सगळ्यांना शिकवतोय, सांगतोय की काय काय आपले रूल आहेत, काय काय आपले नियम आहेत, जे त्यांना पण फॉलो करायचे, पण ते फॉलो नाही करत आहेत, तर तुम्ही फॉलो करायला लागा आणि त्यांना पण तुम्ही शिकवा की हे तुमचं रूल आहे आणि हे तुम्ही सांगू शकता, हे तुम्ही बोला त्यांना। हा माझं तुमच्या सगळ्यांना एक हे आहे की असं काय चुकीचं होत असलं ना, तर बघा मुंबई, कल्याण, डोंबिवली, किधर भी रहने दो, उधर कौन सा भी एरिया रहने दो, लेकिन ये चीज बोलो आप। अगर विरोध, मतलब तुमच्या सगळ्यांना माहिती निवडते की अशा याचा विरोध करा, की तुम्ही बाहेर का काढता ते गाडी तुमच्या आतमध्ये पाहिजे, सेंटरमध्ये पाहिजे, तुमच्या गाडीला कसे पण आपण काय पण कशा पण नो पार्किंग मध्ये लावणं गुन्हा आहे। त्यांना पण हे सगळे गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजे, म्हणजे त्यांना पण हे सगळे गाईडलाईन्स फॉलो करायला पाहिजे, की कसं उचलायचं, कसं काय अनाउन्समेंट करायचं, तिकडे असलं की पण इकडे सगळं हे काय बोलतात, हे सगळे गाईडलाईन्स नाही करत आहेत ते लोक। तर माझा सगळ्यांना एकच विनंती आहे, ह्या गोष्टीवर आवाज उठवा, आणि कोण पण माझा DCP, ACP, CP, ट्रॅफिक डिव्हिजन मधून झोन 3 कोण पण माझा व्हिडिओ बघताय ना, तर सर हे सगळं डोंबिवली कल्याणमध्ये घडतंय, बाकीकडे पण घडतंच आहे, मुंबई ठाणे वाण्यामध्ये, पण हे कल्याण डोंबिवलीमध्ये स्पेशली जे रेकॉर्डिंग मी केली आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, या लोकांना तुम्ही गाईडलाईन्स द्यायला पाहिजे, की माईकवर नंबर अनाउन्स करा त्या गाडीचा पर्टिक्युलर जी तुम्हाला उचलायची आहे, त्यानंतर अगर माणूस तिकडे पोहोचला, तुम्ही गाडी ठेवली आहे तर त्याला चालान चार्ज करून गाडी तिकडे ठेवायला त्याला द्यायची, आणि चौकीमध्ये घेऊन घेणार गाडी, हे टोईंगचे फुकटचे चार्जेस घ्यायला अलाउड नाही आहेत। तर तुम्ही तुमच्या ऑफिसर्स लोकांना हे सगळं समजवा, आणि थर्ड बोलणार तर तुम्ही तुमची गाडी त्या ट्रॅफिकच्या व्हॅनच्या बरोबर मध्ये सेंट्रलाइज व्हायला पाहिजे, ती बाहेर इकडून 1 फूट बाहेर तिकडून बाहेर असं नाही चालणार। तुम्ही तुमच्या मुलांना आणि जे ऑफिसर्स असतात त्या लोकांना हे सगळं सांगायला पाहिजे, त्यांना एक वॉर्निंग द्यायला पाहिजे, जे हे सगळं करतात। कल्याण डोंबिवलीमध्ये कोण हे गाईडलाईन्स फॉलो नाही करत आहे, म्हणून तुम्हाला खरं मनापासून काही विनंती आहे की तुम्ही कोण मला बघताय DCP, ACP, कमिशनर ऑफिसमधून, तर प्लीज ह्या गोष्टीवरती काय बोला, तुम्ही जरा लक्षात, ह्या गोष्टीवरती तुम्ही सगळे लक्ष द्या प्लीज। कारण हे सगळं ना, एक सामान्य माणूस जो 500 रुपये कमवायसाठी दिवसामध्ये झडतो ना, तो हे सगळं नाही हे करू शकत। आम्ही असा विचार करतो की 500 रुपयाचं आज खायला, आम्ही आमच्या मुलांना काहीतरी खायला दिलं असतं, आमचे 500 रुपये असे गेले, 500 तर काय बोलायचं, नो पार्किंग मध्ये लावून ते गुन्हा आहे, चुकीची गोष्ट आहे, पण नो पार्किंगच्या नंतर ते तुमचे ऑफिसर्स करतात, ते डायरेक्ट चौकीमध्ये येऊन गाडी घ्या, स्ट्रक्चरच्या बाहेर लावतात, ओव्हरलोडिंग करतात, ह्याच्यावरती तुम्हाला ऍक्शन घ्यायलाच पाहिजे। आणि तुम्हाला सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला, डोंबिवली काय अगर तुम्ही डोंबिवली कल्याणमध्ये राहतात, या गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील ना, तर भाई तुम्हाला पण आवाज उठवायला पाहिजे। तुम्हाला अगर हे नाही वाटत की तुम्ही वाट नाही बघायला पाहिजे उद्या माझी गाडी उचलत त्यानंतर मी व्हिडिओ बनवेन, नाही, अगर हे लोक असे ओव्हरलोडिंग मध्ये चालतात, ते काय काय करतात, ह्यांच्यावरती ऍक्शन घ्या। तुम्ही डायरेक्ट काय बोलतात, ACP, DCP, कमिशनर ठाणे, या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर लाईन तुम्ही कॉल करून ह्यांची कंप्लेंट तुम्ही नोंदवू शकता तिकडे, की ह्यांच्याबद्दल काय काय कंप्लेंट आहे, मी पण कंप्लेंट करणार आहे।
हॅलो मॅडम, इकडे कल्याण इकडे डोंबिवलीमध्ये ओव्हरलोडिंगला चालतात आहेत व्हॅन, टोईंग व्हॅन. डोंबिवली रामनगरच्या इकडे जे टू व्हीलरला टो करतात ना, ते ओव्हरलोडिंगमध्ये त्यांच्या गाड्या ना 1-1 फूट बाहेर आहेत. हॅलो बोल तू बोल. हॅलो, राज शेट्टे. हां हां, रामनगर आहे ना, तिथे टू व्हीलरच्या ज्या व्हॅन आहेत ना टोईंग करतात, हां त्या ओव्हरलोड करून टोईंग करतात. काय बोलताय? ठीक है चालेल. कॉल कर. अभी हम लोग ने यहाँ के डोंबिवली के हेड को कॉल किया है, कंट्रोल रूम में कॉल किया था, उठाया. वो बोल रहे अभी हम लोग इनको बताते. अभी वापस से इन लोग को कॉल किया हमने, अभी देखते. हॅलो, हां साहेब, ते मी डोंबिवलीवरनं बोलतोय साहेब. साहेब ते आपलं हे ना रामनगर पोलीस स्टेशन, जिथून जे टोईंग व्हॅन आहेत ना टू व्हीलरच्या, हां साहेब त्या ओव्हरलोडिंग करून टोईंग करतात. 1-1 फूट अक्षरशः गाड्या बाहेर आहेत. हां साहेब, काल मी त्याच्यासाठी त्यांचं हे केलं तर ते बोलले त्याच्या पुढे करणार नाही म्हणून तसं, पण तरी आजसुद्धा ते तसंच करतात. काल साहेब तेच त्यांच्याशी मी प्रेमात बोललो तर ते बोलले साहेबांशी बोला. म्हणलं ठीक आहे, साहेबांशी बोललो. ते बोलले ह्याच्या पुढे नाही करणार. आता आम्ही बाईकवाले बाजूने चालत असतो तर अक्षरशः कट वगैरे लागेल एवढ्या गाड्या बाहेर आहेत त्यांच्या. उचलताना ठीक आहे साहेब. हो, त्यांना व्हिडिओ पण दाखवले. अक्षरशः मी व्हिडिओ काढले तरी ते आजसुद्धा तसं करतं. मी बाहेर उभा आहे त्यांच्या इथे. ओके साहेब. तर तुम्ही आजचा म्हणजे नेक्स्ट डे, हा दुसरा दिवस आहे. काल जो इन्सिडेंट झाला आमच्यासोबत रामनगरला, आम्ही तो सगळं रेकॉर्ड केला, ते गाडीच्या पाठी फिरलो. आणि आज आम्ही गेलो तर मी माझ्या मित्राला बोललेलो की बघ भाई तिकडे की आज पण करतात आहे का. तर ते लोक तसेच करत होते, ओव्हरलोडिंग करत होते तसेच. म्हणजे त्यांना वाटलं की काय झालंच नाही, म्हणून आज आम्ही तिकडे गेलेलो. तर हा जो व्हिडिओ आहे जो तुम्ही पुढे बघणार आहे तो त्या तिकडच्या सरांचा आहे, तो तिकडे मॅनेज करतात. त्यांना माहीत नाही की मी त्यांचा व्हिडिओ घेतला, पण हां त्यांनी जे बोलले आता ते बोलले आहेत की त्यांना माहीत, ते बोलत होते की आम्हाला माहीतच नाही की तुझा प्रॉब्लेम काय, तू कशाला व्हिडिओ. त्यांना वाटलं मी कोणाच्या मित्राच्या मित्रासाठी फाईट करायला, पण नाही, मी सगळ्यांसाठी फाईट करायला आलेलो. म्हणून मी असा व्हिडिओ, म्हणून मी त्यांना बोललो की तुम्ही रूल्स फॉलो करा. रूल्स हे नुसतं आमच्यासाठी नाही, रूल्स हे सगळ्यांसाठी आहे. तर रूल्स फॉलो करा तुम्ही प्लीज. जे गाईडलाईन्स आहेत ते सगळे तुम्ही फॉलो करा. ते सगळे तुम्ही फॉलो केलेला पाहिजे. तुमच्या लोकांना सांगा ते गाईडलाईन फॉलो करायला. तुम्ही ते फॉलो करा. त्याच्यापुढे तुम्ही परत रूल फॉलो नाही केला तर मला तुमचा हा व्हिडिओ टाकायला लागणार आणि मी हा व्हिडिओ टाकणार. आणि लोकांना मी हे सगळं ज्ञान, म्हणजे जे आहे, जे लोकांना जे शिक्षण भेटायला पाहिजे, जे आपल्याला शाळेत शिक्षण नाही भेटत, जे आपल्याला रिअल लाईफमध्ये आपल्याला यूज असतं हे सगळं शिक्षणाचं, ते शिक्षण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार की आपले गाईडलाईन्स काय नाही, आपले गाईडलाईन्स काय नाही आहे, आपल्याला काय काय करायला पाहिजे. या पोलीस जेव्हा ते गाडी उचलतात तेव्हा काय काय करायला पाहिजे, गाडी कशी आतमध्ये ठेवायला पाहिजे. मग मी त्यांचा हे बनवला. हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही आजची व्हिडिओ बघा की परत फुल ओव्हरलोडिंगमध्ये गाडी चालतात. जसं मी तिकडे गेलो तसे भाई पूर्ण चेंज. म्हणजे 5 बरोबर जेवढी गाडीची हे बरोबर गाडीमध्ये मध्ये ठेवून 5 गाड्या त्या लोकांनी. आणि जसं आम्ही तिकडे 1 तास उभंच होतो. जेव्हापासून ते गाड्या येत होते ते सगळ्या बरोबर ते लोक लाईन टू लाईन, म्हणजे 5 ते 5 गाड्याच नेत होत्या. असं म्हणजे आता मी का तिकडे दिवसभर उभं राहू, हे माझं काम आहे का? नाही. पण हे लोक तोपर्यंत नाही करत. म्हणून मी त्या सरांना बोललो की अगर तुम्ही सर नाही केला तर मी तो व्हिडिओ टाकून देईल. त्यांना आय थिंक इकडे कल्याण डोंबिवलीमध्ये असा एक्सपिरियन्स, ट्रॅफिक पोलिसांना असा एक्सपिरियन्स आत्तापर्यंत आला नाही आहे की कोण माणूस येतो, तो व्हिडिओ बनवतो आणि तो व्हिडिओ व्हायरल असं म्हणजे व्हिडिओ जातो. त्या लोकांना आता म्हणजे काय कोणी ह्या गोष्टीचा आवाजच नाही उठवला. ह्या गोष्टी जे गाईडलाईन्स आहेत, जे आपल्यासाठी रूल्स आहेत, ते कोणी आतापर्यंत कोणाला माहीतच नाहीत ॲक्च्युली की हे सगळे असे पण रूल्स आहेत ओव्हरलोडिंगचे, जे ते करत होते. आणि आज आम्हाला अजून एक कळालं की भाई नो पार्किंगचे 500 रुपये चार्जेस आहे. म्हणजे तुम्हाला 500 रुपये खाली काय बोलतात
ती गाडी जी आहे ती तुम्ही तिकडे वरती त्या लोकांनी चढवली तुम्हाला 500 रुपये द्यायला लागणार आणि 200 रुपये टोईंगचे. म्हणजे अगर ती पोलीस चौकीला जसे हे लोक जबरदस्ती पोलीस चौकीला नेतात ते तशी पोलीस चौकीला नेली की 700 रुपये भरावे लागतात. म्हणजे तुम्ही विचार करा. आणि सर मग आम्हाला आम्ही त्यांना सगळं सांगितलं की असं असं आहे, जे खरं करायचं आम्ही सगळं सांगितलं आणि बस सगळं क्लिअर केलं की आतापासून वाईट टाकल्यानंतर आला तिला नो पार्किंग फाईन मारायचं आहे. हां, ते 200 ते 300. नाही दादा, नाही तुम्ही नाही म्हणले. सर ऐका ना, ते ठाण्याचं आहे बोलतं, ते तर न्यूज चॅनल वाली बोलते की 200 ते 300 आणि इकडे आले तर 500 रुपये भरायचे आहेत एक्स्ट्रा. 2021च्या पहिले 200 होता, 2021च्या नंतर 500 झालं. आणि मग टोईंगचं किती येते टोटल? टोटल 700 घेतो. टोटल 700. मग ते 700 कशाला आम्ही भरायचे? ठीक आहे ना, तुमचं म्हणणं ठीक आहे, 700 वर लागतील बरोबर. तिथं आल्यानंतर मग 500 रुपये मारायचं, हां, 400 बरोबर. म्हणायचे. हां. इथं तो तर 700 हॉस्पिटल अहो त्याचं नाही, सगळ्यांचं बोलतोय आम्ही. आम्हाला त्याच्याशी काय मतलब नाही. सगळ्यांचं ना, जे नियम आहे ते करा जे ना, आम्ही कसं follow, आहे, बाकी आम्ही कोणाला आमच्या बोलतो. सामान्य जनतेसाठी नियम आहेत ना, मग तुम्ही पण तेच बोलतो. नियम फॉलो करा. आम्ही कुठे तुम्हाला आम्ही काय बोललो? तिकडे आम्ही तुमच्या 4 गाड्या बोललो, आम्ही बोललो, काय करणार नाही, अजिबात तुम्हाला बोललो नाही. सात तुम्ही पण गाड्या. आज तुम्ही शब्द दिला दुखणं- का काल होणार तुमचं दुखणं कुठे आहे मला माहित नाही. रूल्स रूल्स आज कसं जागा लागतं rule? अहो फ्रेंड आहे सर. तेव्हा फडके रोडला होतो तेव्हा ते घडलं. त्यानंतर आपण बाईकवर असेल ना, तुमची गाडी मागून येते ना, तुमचे जे टायर मागे असतात ना त्याच्यावर जजमेंट येत नाही. हे तुम्ही पण मान्य करा. 4 व्हीलर ड्रायव्हर आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने चालवणार. तर टायर मागे असता तुमचा, तुम्ही बोला आमच्या ड्रायव्हरला एक्सपिरियन्स आहे, त्याच्याची वायदा नाहीये. तो किती मोठा साना असू दे, पण गाडीचा तो judgment नियम काय असतो. बोलतात मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये काय 113 मध्ये सब सेक्शन 194 1A मध्ये की स्ट्रक्चरच्या बाहेर एवढीशी पण गाडी असायला पाहिजे. हेच पोलीसवाले जेव्हा स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी असते तर लगेच ओव्हरलोडिंगचं फाईन मारतात की नाही. मग तुम्हाला का नाही फाईन आहे? आणि सोडा ती फाईन तर आम्हाला आमच्या टेस्ट मधून जाणार ना. रूल्स कानून आहे ना, कानून कायदे पोलिसांना गाड्या कमी बसणार साहेब, रक्षकचे तुमचे. भक्षक नाही जास्त पाहिजे. 2 गाड्या फक्त त्या ह्या ज्या आमचं उभ्या मिळतोय. राहतात ना, त्या काढल्या तर तुमच्या सगळ्या आतमध्ये गाड्या बसणार. तुमचं म्हणणं काय? मग आम्ही कुठे काय तुम्हाला आक्षेप आपसा काहीच नाही आमचं की आम्हाला हेच करा तेच करा. आम्ही नाही फॉल्ट मध्ये, आम्हाला माहिती. आम्ही तुला ते काल बोलतो, काय तुला त्रास आहे सांगा आम्हाला. प्रेमात बोलवतो तसे ते बोलतच नाही. तुम्ही ऐकून घ्याल तर प्रत्येक मोबाईल सुरू आहे, अरे मोबाईल ते सुरू बोलतच करू नका कसे ना. तुम्ही होते सांगा तसे? आम्हाला त्रास, तुम्हाला त्रास ते सांगा आम्हाला. नाही म्हणून प्रूफ असतं. ऐका ना साहेब, हे ते समज तुम्हाला गाडी बाहेर नको, तुम्हाला नको असं सांगा ना आम्हाला. ते माहित पडल्याबद्दल तुम्ही सुरूच सोडून काय त्रास काय सांगा पडला आम्हाला, समजू दे ना. काय फोनचा सांगा नंबर मोबाईल घेऊन नंबर नाही बोलत. बोला बोला. अरे काय नंबर बोलायचं नाही काय बोलत. समजा गाडी बाहेर आणि काय गाडी थांबवली की त्या माणसाला गाडी हा, टाकून तिथे पुढे उचलून करतात. जा. काल तिथे ह्या आपल्या बाजी प्रभू चौक आहे ना, तिकडे पण एकाची उचलली, तो पळत आला तर आला. ऐकलंच नाही. ऐकलंच नाही. हे चल गाडी घे. हा, चौकीला आहे, ऑफिसला चौकीला. ठीक आहे, आता गाडी बस आला की त्याला 500 फाईन मारून का द्यायचं? हा. त्याचं कोणी अहो मग आम्ही तुम्हाला असं पण नको चान्स असू आहे दे. ना. बरोबर मग आहे. तुम्हाला पण एक गाडी खाली येऊन तुम्ही पण अजून एक गाडी आम्ही बदला. माणूस ते करतो नाही देत आम्ही. त्याला पण रिक्षा भाडं तिकडून इकडे लागेल तेच हे हिशोब बघा, करा ना. जो नो पार्किंग मध्ये लावतो तो काय? चुकीचा आहे. आमच्याकडे 100%. कुठून गाडी येते? गाडी पैसे घेत नाही ना. लावा ना, पण उचलली तर लावा ना. तुम्ही पण लावा रोल्स नाही. करा ना. तुम्ही ते कसं आम्ही नाही? हे नाही बोलत आहे, सोडा. हा. जे चुकीचं आहे ते चुकीचे चुकीचं आहे. आम्ही त्यांना बोलत पण नाही. नियम भंग करणारे भंग आहे. ते चुकीचे ते चुकीचे. तुम्ही या त्यांना म्हणत नाही ना, उचला आणि द्या ना. काय वाईट आहे काय नाही, बरोबर आहे. नियम आहे, तुम्हाला जे पण नियम भंग करतात ते तेवढेच आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की रक्षकांनी नाही भंग करायला पाहिजे नियम. आम्ही काय मॅटर होतो पोलिसांचा? काय तो पर्सनल हो माझं पर्सनल आहे. आमच्या घरी चोरी झाली आणि पोलिसांनी सेटिंग केली आणि मी सगळी पोलिसची सेटिंग रेकॉर्ड केली. कसे फिरतात कसं काय. म्हणून बरोबर काम नाही करणार तर मी तिकडे येणार. माझ्या मित्रांनी यांनी नुसतं मला सांगितलं असं असं घडतंय. मी जाऊन तिकडे मी आलो. मी ऑब्झर्वेशन केलं पूर्ण, सगळे रूल्स वाचले आणि मग तुमच्या इकडे काल आलो. मी फोन करेल तुला तेव्हा या, सांगा आम्हाला. आम्ही आता कॉल सेंटरला पण कंट्रोल रूमला कॉल केला, साहेबांना कॉल केला, बने साहेबांना. नंबर आहेत त्यांचे. नुसतं DCP सरांना कॉल करायचं बाकी काय नाही. अरे एवढं हे करू नका रे. आप समजून सांगा, आम्हाला समजतं नाही. तुला मी फोन करेल तुम्हाला उद्या. काल ते हे करत होते ना, ऐकतच नव्हते. अहो ते सर होते. कशाला त्यांना काय करायचं होतं मला? आम्ही व्हिडिओ बनवत होतो. काय चुकीचं आहे? कधी पण लक्षात ठेवा. काय? तुम्ही बरोबर बोलत होता. मला काय त्रास झाला ते सांगा आम्हाला. तू काय ऐकून घ्याल तर नाही, कशामुळे करत होता असं कोण? आम्हाला समजून पाहिजे ना काय झालं काय नाही. मी तुम्हाला रूल सांगितले आणि मग ते मला बोला ये चल ये. म्हणजे मोबाईल कधी पण बघता तर तुम्ही चुकीचं काही काम करत नाही. तुम्हाला कशाला मोबाईलची घाबरायला? घाबरायला पाहिजे. बरोबर आहे. मला किती तुम्ही बोलू शकता की व्हिडिओ काढ, मी चुकीचं नाही. तुम्हाला बोलू ना कर लाईव्ह यायचं लवकर, पण तू सांग काय त्रास आहे मला. काय समजलं पाहिजे ना आम्हाला आता काय. कशी बघा गाडी व्यवस्थित आली आणि त्यात तेवढ्याच गाड्या भरलेल्या होत्या, 3 नव्हत्या. फॉलो करा. तेच बरं. ऐक ना, तुझं बोलतो जेव्हा सर त्या दिवशी पण ह्याच्याशी किती आकडून बोलवते. त्या व्हिडिओ बघा. ये
म्हणजे माणसाला घाबरवायचं. मला पण काल घाबरवायला बघितलं तिकडे. फाईन मारतो, हा तू गेला पाठचा फोटो काढ. अरे कुठल्या गोष्टीवरून फाईन मारलाय तुम्ही? हेल्मेट कसं होतं बरोबर सगळ्यांकडे हेल्मेट फाईन मारतो काय मारतो तसं इथं माहित नाही आम्हाला. तू काय करतो कशाला करतोय हे आम्हाला माहित नव्हतं ना. आता मग काय तुम्ही थांबा, हे करताय तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेतला नियम सगळे वाचून घेतलं ना, मग तुम्हाला माहिती नाही चुकी आहे. आहे ना आता आम्हाला पण माहिती आहे सर, त्या दोन गाड्यामध्ये जास्त बोलतो बरोबर बरोबर गाड्या बाहेर आहेत ना. आपण असं कुठं टच होतच नाही. मी थोडंसं लिगल आम्ही बोलतो मी सांगतो पण टच होत नाही. पण हे मी टेम्पो मध्ये उद्या माझ्या भाडं घेऊन जातो, तुम्ही अडवणार नाही याची गॅरंटी घ्याल का तुम्ही? बरं काय पुढे मागे भाला असेल फाईन मग बसणार. ह्याच्या मागे मग गाड्या नाहीत का? Point तोच येतो ना. अरे ऐक ना तसं नाहीये पण तसं माझं म्हणणं काय, रक्षकांनी कानून फॉलो करा. रक्षक हे भक्षक नको बनायचे. बस कानूनचं भक्षक कोण नाही. आंबेडकरांच्या संविधानाला कोणी येणार ठेच नाही पोचवायला पाहिजे. बस ते रूल्स आहेत सगळ्यांसाठी आहेत. बस. माझं नाव राज शेठ. बघा तुम्ही पाहिजे युट्यूबवर चॅनल. तर तुम्ही सर हे सगळं काय बोलतात असंच चालू राहिलं तर मला व्हिडिओ टाकायला लागणार आणि सगळं तर मी हा व्हिडिओ टाकून अगर हे असं चालू राहिलं तर मी हा व्हिडिओ टाकून देईन. तर बघा तुम्हाला काय वाटतं. मी माझं हे काम नाही आहे, पण हां अन्याय कुठे होतो जेव्हा हे कानूनचे रक्षक कानूनचं भक्षक करणार, म्हणजे कानूनला मानणार नाही, कानूनपेक्षा स्वतःला जास्त समजणं, ते रूल्स फॉलो नाही करणार, मोठ्या साहेबांनी दिलेले कमिशनरेट ऑफिसमधून आलेले. तर भाई मग मला तिकडे म्हणजे आपल्याला तिकडे ज्ञान लोकांना जनजागृती करायला लागणार. म्हणून मी जनजागृती केली. इसलिए मैंने जनजागृती की है, मतलब लोगों को जगाने का कि आप भी आवाज़ उठाओ इस बात पे, आप भी ये करो, आप टेंशन मत लो, आप वीडियो निकाल सकते हो, आप कुछ भी कर सकते हो, आप वीडियो निकाल सकते हो इस बात का, आप डरो मत, आप उनके खिलाफ मतलब मैं ये नहीं बोल रहा, मैं आप लोगों को प्रोवोक नहीं कर रहा हूँ कि आप उनके खिलाफ बोलो, लेकिन अगर वो कुछ गलती करे तो उनको उनकी गलती दिखाओ, वीडियो बनाओ, उनकी गलती दिखाओ. अगर वीडियो बनाएंगे नहीं तो भाई आप वीडियो नहीं बनाएंगे तो आपको कुछ मतलब ये नहीं करेंगे, वो आपको ही डांट देंगे, आपको ही डराएंगे. तो बेसिकली वही है. तो वो लोग अगर रूल फॉलो नहीं करेंगे तो भाई मैं उनको बस दिखाता हूँ की आप यहाँ पे गलत हो. आणि मी आज तेच केलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया अशाच पुढच्या एक व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय. आणि हां सबस्क्राईब करा. तर तुम्ही अगर यात नाही थांबला आता तर भाई असंच आपलं चालू राहणार. म्हणजे जोपर्यंत हे थांबा त्याच्या गोष्टीला आड नाही, ते रूल नाही फॉलो करत, रूल्स फॉलो नाही करत, ओव्हरलोडिंग बंद नाही करत, तोपर्यंत आपण यांचे व्हिडिओ बनवणार. तर कल्याण डोंबिवली जे आहेत बघा, तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा. आणि ह्या व्हिडिओ आता तुम्ही या सगळ्यांनी व्हिडिओ कल्याण डोंबिवलीवाल्यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलाय, तर हे सगळं तुमच्यासोबत पण घडू शकतं. म्हणून वेट नको करा. अगर कोण असं बाहेर काढतंय गाडी, बाहेर काढून चालवतंय स्ट्रक्चरच्या, तर तुम्ही त्यांना सरांना विचारा की सर हे काय, हे कशाला तुम्ही बाहेर काढून तुम्ही ओव्हरलोडिंग का करता, बस एवढा प्रश्न विचारा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असं अगर काय चुकीचं घडणार तर भाई तिकडे राज शेटे हजर होणार. आणि चुकीचा आवाज अगर कोण चुकीचं काय करत असेल तर त्याच्यावरती मी आवाज उठवणार, त्यांचा जाहीर निषेध करणार. कोण चुकीचं काम करतंय, आपल्या कानूनला फॉलो न करता आपलेच कानून बनवून डायरेक्ट उचलून डायरेक्ट गाडी चौकीला नेऊन आपलेच कानून हे करतंय, कानूनचा भंग करतंय. जिकडे कानूनचा भंग करणार तिकडे मला अगर ते दिसलं तर मी तिकडे आवाज उठवणार. माझा व्हिडिओ पाहण्यानंतर. आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू, बाय बाय. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आता मी मॉनिटरिंग तर मी करत बसणार की हे लोक परत आतमध्ये चालवतात ते गाडी बाहेर काढतात, त्याच्याबद्दल तर तुम्ही हे नको घ्या. परत हे लोक तसं हे लोकांनी फॉलो नाही केले रूल्स तर आपण यांचा परत जाऊन मी यांचा व्हिडिओ बनवणार, हे 100% आहे.